रिक्षात चौथी सीट बसवली तर 10,000 रुपये दंड. डोंबिवलीत चौथी सीट बसवल्यास 10,000 रुपये दंड आकारला जात आहे. आधीच हातावर पोट असणाऱ्या रिक्षा चालकांवर एवढी मोठी रक्कम आकारून अन्याय करत असल्याचे रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन व रिक्षा चालक संघटना डोंबिवलीने सांगितले. दोन्ही संघटनेने डोंबिवली वाहतूक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांची भेट घेऊन रिक्षा चौथी सीट बसवल्यास रिक्षा चालकाला तब्बल 10,000 रुपयाचा दंड अशी कारवाई नको अशी मागणी केली आहे. याबाबत पोलिसांनी गांभीर्याने विचार करून कारवाई करू नये अशी पोलिसांना विनंती करण्याचं निवेदन त्यांनी देण्यात आले. जे 4 सीट भरतात त्याच्यावरती 11,500 12,000 फाईन मारले जातात. रिक्षावाल्यांची परिस्थिती तुम्हाला सर्वांना माहिती आहे, अतिशय हालाकीची आहे. जर त्याने 11,000 12,000 दंड भरला तर त्याच्या घरात खायचे वांदे होतील. आणि लोकांची जी आपल्या डोंबिवलीमध्ये परिस्थिती बघितली तुम्ही तर मोठ्या लाईनी लागतात रिक्षात बसण्यासाठी. जर 4 सीट नाही घेतल्या तर त्याचं प्रमाण खूप वाढणार आणि लोकांचे हाल होतील. म्हणून एक माणुसकीच्या दृष्टीतून आणि लोकांचे हाल टाळावेत त्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन दिलं की तुम्ही जरा याचा विचार करा, तेवढा फाईन मारू नका. कारण जर 4 सीट घेतली नाही तर आपल्या इकडची रिक्षा चालूच शकत नाही. म्हणजे लोक 2-2 3-3 किलोमीटर लाईन लागतील, 3-3 तास लाईनीत उभा राहायला लागेल. म्हणून त्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि जर याच्यावरती विचार नाही झाला तर आमची संघटना जिथे बदलापूर असेल, टिटवाळा, कल्याण, मुरबाड सर्व ठिकाणी आमची संघटना आणि सर्व संघटना रस्त्यावरती उतरून आम्ही बंद पाळू आणि याचा निषेध करू. वेगळा पर्याय काय, मग एकतर आम्हाला सर्वांना उपोषणाला बसावं लागेल. आमरण उपोषण केल्याशिवाय पर्याय नाही. लोकांचे हाल होऊ नये म्हणून आम्ही हे सर्व करत असतो. पण जर प्रशासनाने आमच्यावरती ही वेळ आणली तर मग दुसरा पर्याय उरणार नाही. नागरिक रामनगर यांची भेट घेतली. गेले 4-5 दिवस फ्रंट सीटवर बसणारा जो प्रवासी असेल असा प्रवासी रिक्षात सापडला तर त्याची गाडी ही जमा केली जाते आणि त्याच्यावर 10,000 रुपये इतका दंड आकारला जात आहे. आणि खरोखर ही दंडाची रक्कम ही अमानुष आहे. रिक्षा चालक रस्त्यावरच्या समस्यांना तोंड देत कसेबसे आपले पोट भरेल इतकंच उत्पन्न या ठिकाणी मिळवत असतो. आणि अशातच जर हे 10,000 रुपयाचा दंड त्याला आकारण्यात आला तर तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करेल. रिक्षा चालकांना यापूर्वी सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने तसेच नागरिकांच्या सोयीच्या अनुषंगाने कायदेशीर नियमाचं पालन करून त्यांनी रिक्षा चालवाव्यात या संदर्भात वेळोवेळी आपण समुपदेशन केलेलं आहे. त्याचप्रमाणे चौथी सीट जर रिक्षा चालक येत असेल त्याच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई ही पूर्ण ठाणे शहरामध्ये माननीय पोलीस आयुक्त सर तसेच पोलीस उपायुक्त ट्रॅफिक सर यांच्या आदेशाने करण्यात येत आहे. सर्व रिक्षा चालकांना आमचं आवाहन असेल की त्यांनी नियमांचं पालन करावं. आम्ही त्यांच्या मदतीसाठी सदैव रस्त्यावर आहोत. रिक्षा संघटना असतील किंवा रिक्षा चालक असतील यांना आमचं एकच आवाहन असेल की कायद्याचं नियमांचं पालन करा. आपल्यावरती कोणतीही कारवाई आमच्याकडून होणार नाही. त्या संदर्भात आपण RTO कार्यालय कल्याण यांना आपण संपर्क साधलेला आहे. त्यांना कळवलेलं आहे त्या संदर्भानं आणि त्यांचे अधिकारी नियमितपणे डोंबिवली शहरात येत असतात व ते रिक्षा चालकांना मार्गदर्शन करीत असतात.